थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले शिवतीर्थाबाहेर. स्वप्नील, आता जी महत्त्वाची बातमी आलेली आहे, काही मतदारसंघात घटक पक्षांचं प्राबल्य हे जास्त आहे. त्या पक्षांना सोबत घेण्यासंदर्भात या बैठकीअंतर्गत चर्चा होती असं सूत्रांकडून कळतंय. पुण्यातलं एक उदाहरण समोर येत आहे. मनसेनं काँग्रेसला सोबत घ्यायला हवं असं या संदर्भात सूर उमटताना दिसतोय. मग तो नाशिकचा मुद्दा येऊ शकतो समोर. पिंपरी चिंचवडचा देखील मुद्दा महत्त्वाचा मानला जातोय. त्या अनुषंगानं या बैठकीअंतर्गत विशेषतः चर्चा होत असल्याचं कळतंय. दोनही पक्षांचे सूर नेमके काय सांगतायत? लागवी दोन्ही पक्षांचे सूर हे सध्या नो रिस्क धोरण म्हणजे कुठेही रिस्क घ्यायचे नाही अशा प्रकारचं आहे. कारण आगामी निवडणुका ही खरं तर प्रतिष्ठेची राहणार आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि बंधूंच्या खरं तर नियंत्रणाखाली ही निवडणूक असणार आहे. त्यामुळे जिथे निवडणूक लढवली जाईल तिथे यश मिळालं पाहिजे अशा प्रकारची ही रणनीती खरं तर या ठाकरे बंधूंची असणार आहे. आणि यामुळेच कुठेतरी ज्या जागांवरती आपल्याला प्राबल्य कमी पडते की ज्या जागांवरती आपलं ताकद कमी पडते अशा ठिकाणी घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवायची अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी चर्चा सुरू आहे. आणि तेथे स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा तशा प्रकारचा अहवाल जो आहे तो दोन्ही म्हणजे एकूण शिवसेनेला सुद्धा असेल आणि ठाकरे गटाला या ठिकाणी मनसेला असेल दोघांना या ठिकाणी अहवाल जो आहे तो प्राप्त झालेला आहे. मग पुण्यामधला सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अशी मागणी करण्यात आलेली आहे की पुण्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य हे जास्त आहे. काँग्रेसचा मतदार जो आहे तो जास्त आहे. तिथे त्या प्रकारची युती होऊ शकते अशा प्रकारचं जरी हे स्थानिक लेवलवरती जरी हा निर्णय होत असला तरी एकूणच याची माहिती जी आहे ते हायकमांडला द्यावी लागते. हायकमांडकडनं त्यांच्यावरती चर्चा होत असते. जरी एकूणच पक्षाचे वरिष्ठ नेते जरी सांगत असेल की हा स्थानिक पातळीवरचा विषय आहे, मात्र यामध्ये खरं तर वरच्या लेवलवरती चर्चा ही झालेली असते. आणि तशाच प्रकारची चर्चा ही आपल्याला इथे पाहायला मिळते. जर निवडणुका लढत असू तर त्या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी रिस्क नसावी, त्या ठिकाणी कोणताही धक्का लागू नये अशा प्रकारची काळजी आहे या ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उपनगरमध्ये सुद्धा काही वेगळ्या पक्षाची ताकद जी आहे घटक पक्षाची ताकद जी आहे जास्त आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाची ताकद ही मुंबईमध्ये जास्त आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जर बघितलं तर काँग्रेसची ताकद जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर त्या ठिकाणी NCP शरद पवार यांची ताकद आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे ती लढवण्यात यावी अशा प्रकारची सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे. कारण नो रिस्क धोरण हे ठाकरे बंधूंनी अवलंबलं असल्याचं पाहायला मिळतंय. लागवी अगदी जर अशा संदर्भात चर्चा होत असेल तर मात्र जागेची गणितं सुद्धा बदलू शकतात. येणाऱ्या जागा यामध्ये मात्र विशेषतः काहींना 2 पावलं पुढं येण्याची गरज आहे, काहींना 2 पावलं मागे येण्याची सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा अनुषंगानं देखील काही प्राथमिक स्तरावर चर्चा केली जाते का? काही अंदाज घेतला जातोय का? नक्कीच पावलांसंदर्भात खरं तर महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी जर आता बघितलं तर दोन्ही राजकीय पक्षांचा जीव हा खरं तर दादर आहे. दादर असेल किंवा मुंबई असेल, दक्षिण मुंबई असेल, दोन्ही पक्षांचा जीव आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा या दादर भागामध्ये आहेत. खरं तर जरी या ठिकाणी आमदार या ठिकाणी महेश सावंत जरी स्थानिक आमदार असले तरी या ठिकाणी नितीन सरदेसाई सुद्धा या भागात राहतात. या ठिकाणी मनसेचे संदीप देशपांडे सुद्धा राहतात. वळलीमध्ये सुद्धा काही प्रमुख पदाधिकारी आहेत. मग शिवडीमध्ये बाळा नांदगावकर आहेत, त्या ठिकाणी त्यांचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत जे तयारी करताना पाहायला मिळतात. इकडे आपण जर बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते नगरसेवक पदासाठी तयारी करतात. असे प्रमुख जागा ज्या आहेत यावरती सुद्धा ठाकरेंबंधूंमध्येच दोघांपैकी एकाला मागे पुढे असं करावं लागणार आहे. आणि त्यातूनच खरं तर हा मध्य मार्ग निघणार आहे. त्यातून दुसरीकडे गेलं तर मग पुन्हा घटक पक्षांसोबत चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे हे सर्व पॅरामीटर्स लक्षात घेता, या सर्व चर्चा लक्षात घेता युतीच्या चर्चेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. कारण हे विषय पुढे किचकट होत जाणार आहेत आणि यातूनच मध्य मार्ग जो आहे तो काढताना खरं तर कसोटी मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही ठाकरे बंधूंची लागणार आहे. लागवी अगदी मध्य मार्ग काढत असताना मात्र दोनही ठाकरे बंधूंची कसोटी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. स्वप्नील, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ, याच मुद्द्यावर चर्चा करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.